जसं आपण पाहिलं काल मी एक सेटअप शेअर केला होता आपल्यासोबत. ठीक आहे. स्वतः त्या सेटअपला पण आज युरो USD आणि GBP USD त्या सेटअपनुसार बाईंगला एंट्री भेटलेली आहे आपल्याला. ठीक आहे. आता हे थोडंसं मी स्क्रीन समोर नसल्यामुळं थोडंसं लेट आयडेंटिफाय झालं. ठीक आहे. तरी पाहूयात आता सेटअपनुसार आता लाईव्ह मार्केटमध्ये बाईंग सेटअप आपला कुठं बनलाय. ओके. सो आता आपलं लॉजिक काय आहे की जेव्हा क्रॉस ओव्हर कम्प्लीट होतो आणि जी काही ग्रीन कॅन्डल क्लोज होईल आपल्या 111 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती, तेव्हा काय करणार आपण की त्या ग्रीन कॅन्डलला आपली बाय एंट्री असणार आहे. ग्रीन आणि ती बाय एंट्री घेताना काय पाहतो आपण, खाली व्हॉल्यूम ग्रीन आहे का. ठीक आहे. तर आता इथं जर पाहिलं तर ह्या पॉईंटला आपली बाईंग एंट्री आहे. ठीक आहे. आता इथं आपला स्टॉप लॉस केव्हा हिट होणार आहे, जेव्हा हा ह्या 111 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून खाली येईल आणि खाली रेड कॅन्डल क्लोज होईल. म्हणजे ओव्हरऑल इथनं जर आपण मेजर केलं, या कॅन्डलच्या खाली कॅन्डल क्लोज व्हायला अशी इकडे वगैरे येईल. म्हणजे ओव्हरऑल 40 पिपचा ESL आपल्या इथनं बनतोय जवळपास. ठीक आहे. 40 पिप पर्यंत तो खाली क्लोज करेल आणि व्हॉल्यूम पण रेड होईल. म्हणजे इथं 40 पिप आपण टार्गेट 100 पिपचं ठेवू शकतो. बट आज इव्हनिंगला न्यूज आहे, सो मार्केट टेक्निकल पेक्षा सेंटिमेंटल जास्त काम करेल. आज अनएम्प्लॉयमेंट क्लेमची न्यूज आहे इव्हनिंगला. आणि ENFPचा जो काही अनएम्प्लॉयमेंट चेंज आहे ते, तो आजच्यापेक्षा उद्याची जी काही ENFPची न्यूज असणार आहे ती खूप स्ट्रॉंग मुवमेंट देते, 100 पिप वगैरे. आज अनएम्प्लॉयमेंट क्लेम आहे, सो इव्हनिंगला मार्केट थोडंसं वॉलाटाईल मिळेल, स्पाइक येऊ शकतो. बट यस, जोपर्यंत आपली H1 ची कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपला स्टॉप लॉस हिट होणार नाही. ठीक आहे. ओके. आता हे झालं युरोमध्ये. ह्या पॉईंट पासून आपल्याला बाईंग मिळाली. आपण जर फॉर एक्झाम्पल 100 पिपचं टार्गेट ठेवून चालूयात. ठीक आहे. इथून जर आपण लॉंग पोझिशन बनवली, थोडं त्याला मिनिमाइज करूयात. सो 100 पिपचं टार्गेट आपलं, 100 पिपचं टार्गेट अचीव नाही होणार. इथं प्रिव्हियस स्विंग इथं आहे. आपण 1:1 पर्यंत जाऊ शकतो, राईट. ठीक आहे. म्हणजे मिनिमम आपल्याला 1:1चं टार्गेट इथं अचीव होणार आहे. 40 पिपचं जर आपण असेल 1:1 नाही, किती पिपची मुवमेंट झाली तर 1:2चं टार्गेट इथं आपल्याला अचीव होईल. ओके. हा आपला ओके, जो आपला रिस्क रिवॉर्ड रेशिओ बनतोय 2.15. यस, म्हणजे 1:2 पर्यंत आपल्याला इथपर्यंत आपल्याला प्रायमरी टार्गेट मिळेल. ठीक आहे. हां. तर हे जे काही टार्गेट आहे याला एकतर आपण आपल्या लॉजिकनुसार ट्रेल करू शकतो किंवा टार्गेट घेऊन बाहेर पडू शकतो. ठीक आहे. आता हे होता युरोत. तर GBPत पण आपला बाईंग सेटअप बनलाय. GBPत इथं ही कॅन्डल लाईनच्या वरती क्लोज झाली, खाली व्हॉल्यूम पण ग्रीन आहे, म्हणजे ऍक्च्युअल ह्या पॉईंटला आपली बाईंग एंट्री होती. ठीक आहे. सो आता तसं पाहायला गेलं युरोत आपला बाईंग एंट्रीच्या जवळच आहे. हार्डली 10 पिपचा फरक आहे, म्हणजे 10 पिप जास्त आपला ESL वाढेल. तर युरो युरो खूप जवळ आहे. 12 किती हे 48 आणि 60. हा, युरो पण 10-12 पिपच्या जवळच आहे. ठीक आहे. आपण H1 वर एवढ्याच होता, मग अशी टाइम फ्रेम चेंज केली होती. ओके. सो इथनं आपली बाईंग ह्या कॅन्डलला आपलं बाय ट्रेड ऍक्टिव्हेट झालाय. ठीक आहे. इथं ह्या कॅन्डलला. ओके. इथनं जर आपण लॉंग पोझिशन बनवली, आपण रिव्हर्स स्विंग शोधूयात, जे 1:1 पर्यंत जाऊ शकते टार्गेट. इथं आता आपण H2 का पाहतोय, बिकॉज आपलं जे काही स्विंग आहे तो आयडेंटिफाय करायला. हां. आता हे 1:1चं टार्गेट आपलं अचीव होईल इथं मॅक्सिमम, म्हणजे प्रायमरी टार्गेट 1:1चं का ठेवलंय, कारण इथं प्रिव्हियस स्विंग हाय आहे. आणि जर खाली आलं तर इथं आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे, कारण तोपर्यंत मार्केट 111ला क्रॉस करून खाली रेड कॅन्डल येईल या पॉईंटला. फक्त एकच कन्सर्न आहे, आज न्यूज असल्यामुळं प्रॉब्लेम येईल. सो इथं GBPत आपण 1:1च्या टार्गेटला जाऊ शकतो. आणि एक राहिलं थर्ड USD-CHF. त्यात पण सेलिंगचा सेटअप छान बनला होता. ठीक आहे. आता ऍक्च्युअल सेलिंगचा सेटअप ह्या ह्या पॉइंटला इथे बनलाय पहा. इथे कॅन्डल प्रॉपर खाली क्लोज झाली आहे, रेड कॅन्डल, आणि त्याच्यानंतर आपण इथं ट्रेड घेतला. ठीक आहे.
आता या पॉईंट नंतर मार्केट थोडंसं वरती गेलं, बट आपला एस एल हिट झाला का नाही का? बिकॉज एस एल केव्हा हिट झाला असता जर याच्यावरती ग्रीन कॅन्डल क्लोज झाली असती तर, म्हणजे इथून आपण जर शॉर्ट पोझिशन बनवली तर यस आपण इथं पण 1:1 च्या टार्गेट पर्यंतच जाऊ शकतो किंवा थोडंसं याला एक्सटेंड केला, इथं खाली चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ठीक आहे. हां, 1:1.2 वरेपर्यंत वगैरे मॅक्सिमम याला पण नाही करू शकतो. म्हणजे आता जरी तुम्ही एंट्री घेतली तर 1:1 पर्यंत मॅक्सिमम आपण जाऊ शकतो. ठीक आहे. याचा एस एल अगेन ह्या टॉप पर्यंत हिट होईल जर मार्केट रिव्हर्स केलं तर, अदरवाईज ते कंटिन्युअसली जात राहील डाऊन साईड. आणि आज आणि उद्या न्यूज असल्यामुळं तर मार्केट सेंटिमेंटल जर सेंटिमेंटल मूव्ह आली तर चांगल्या प्रकारे ट्रेड मिळू शकतो ह्या 2 दिवसात, आज आणि उद्या. जवळपास 2 दिवसात 100 पिपची मुवमेंट पाहायला मिळेल आपल्याला. ठीक आहे.